अशा प्रकारे मळ्यामध्ये राहण्याची खूप मजा येते. इकडे बघू शकता भात बीत आवल्या आम्ही. हे गाईज खतरनाकमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ताज पप्पाने सकाळीच मला गवत कापायला लागलं. गवत कापलं एवढं अर्धी गवत कापून ठेवले. एक कापली निमा घातलं म्हशीला. आणि आता इकडं मम्मीशी त्यांना जायचं आहे. तिकडं आई त्यांना सोडायला पाड्यामध्ये. आणि इकडे त्यांचं चाललंय आता हसायचं काम नव हसायचं काम चाललंय. ब्लॉग बनवून राहिलो म्हणजे काय करते तू? बसले फक्त. आता कुठं जायचं आहे तुला? मला नळपाड्याला जायचं आहे. गाडीची तयारी. आई तुला कुठं जायचं आहे? आणि चहा कधी उकळल? खडकाला होती 2 तास झालं चहा उकळ होती. अजून चहा नाही उकळेल. मम्मीला तर मोबाईल नवलच काय पाहते तिच्यात. हो तर सारखी मोबाईल पाहते. काय जमय नाही. म्हशीचा गोठा आहे. रेडकू आहे. रेडकू. आणि इकडे आहे तिची मम्मी. पक्की दूध देते नाही का दूध खायला. बघू शकता कसा बघतोय तो. आणि इकडे बघू शकता मी ना चपली आलोय मी. अशा प्रकारे मळ्यामध्ये राहण्याची खूप मजा येते. इकडे बघू शकता भात बीत आवल्या आम्ही. एवढा मोठा मोहाचं झाड. उन्हाळ्यात लय भारी सावली राहते आणि पावसाळ्यात पण लय भारी वाटतं. इकडं शेतामध्ये हा आमचा छोटासा घर. इकडं हे आहे आमचा बगीचा. इकडे म्हशीसाठी केलं मक्का. ऊन नाही तरी इकडे ठेवलाय केलं. घरी चालू मोबाईल चार्जिंग टाकायला. इकडे झापावरती लाईट नाही. इकडे खाली पाहायला लागते. चिखल नाही तर खाली जर पडलं ना बघू शकता अशी वाट आहे. चिकन झाला इकडे भात बीत लावलेला आहे. आमचा तळ आहे खतरनाक तसा जो झाला. एवढे पाणी. हा एक मोबाईल आपला चार्जिंग करायला हातही कापून ठेवलाय. घरी चालू आता मशीनला गवत कापला. आता मस्तपैकी आपण जाऊ घरी. मोबाईल चार्जिंग करू मग जाऊ. परत यायला लागेल मशीनला गवत टाकायला. एकदम पाणी पण आलाय थोडा मुरू वरती मोबाईलवरती पडून राहिलाय. हा इकडे छोटासा गाव आमचा. तर मित्रांनो मी घरी आलो आहे आणि खूप अंधार होतं. लाईट पण गेली होती आणि लाईट आताच आली. एकदम जस्ट मी लगेच मोबाईल हातात घेतला आणि ब्लॉग स्टार्ट केला. आणि इकडे बघू शकता इथं मोबाईल चार्जिंग टाकलेला आहे. आणि इथं एक मोबाईल चार्जिंग राहतो टी व्ही पाशी. तिथं पण एक टाकून देतो. आणि एकदम जबरदस्त मध्ये पाऊस चालू होता. आता उघडलेला आहे. तेवढ्याच शाळा पण सुटणार आहे. परणी पण येणार आहे. मित्र परिवार गेले शाळेमध्ये आता येतील. खूप अशी घेऊन बघू शकता घराच्या बाहेर. हे आहे किती ही पप्पा कितीची म्हैस आहे ही? नर पप्पा कितीची म्हैस आहे? 25,000ची गेली. आता ती मोठी झाली. आता तिला 50 रुपये डिमांड आहे आता सध्या. ती गेले तिकडे. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मित्रांना जातवान म्हैस आहे. खूप तिकडे पप्पा हसू राहिले. एक गोंटी गावात कापून ठेवलाय. बघू शकता तिकडं गेले ते. इकडे बाहेर खूप जोरात पाणी चालू आहे. बघू शकता घराभोवती. रात्र झाले आणि सगळे आले इथे. बघू शकता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता इथं कर्मवीर मोबाईल बघू राहिलाय तो. आणि हा इकडे एक मोबाईल बघू राहिलाय. आणि एक जण इकडे टी व्ही बघू राहिलाय. आणि मी इकडे ब्लॉग शूट करू राहिलोय. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.